नमस्कार. आपण आज बघणारे म्हणजे धान्याची दीर्घकाळ टिकवण्यासाठी टिप्स व ट्रिप्स. चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया पहिल्या टिप्सपासून. आपण धान्य खरेदी करताना आपण चांगल्या दर्जाचं धान्य खरेदी केलं की ते बऱ्याच दिवस टिकतं. म्हणजे आपण गहू खरेदी करताना किंवा कोणतंही धान्य, ज्वारी, बाजरी, आपण कोणतंही धान्य खरेदी करताना किंवा बाजारातून आणताना आपण धान्य चांगल्या दर्जाचं आणणं खूप महत्त्वाचं आहे. डाळी व तांदूळ साठवण्यासाठी डाळी किंवा तांदूळ साठवताना हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आपण ते ओलं नाही ठेवलं पाहिजे. पूर्ण सुकलेलं कडधान्य किंवा डाळी, तांदूळ असतील तर ते जास्त कालावधी टिकू शकते. गहू हा नेहमी मोठ्या कंटेनरमध्ये भरून ठेवला की तो जास्त दिवस टिकतो किंवा बऱ्याच दिवस गहू चांगला राहू शकतो. त्यामध्ये आपण कडुलिंबाचा पाला वाळून मस्त सावलीत वाळून त्याच्यात टाकला की गहू मस्त चांगला राहत असतो. 4 कंटेनरमध्ये 10 ते 15 दिवसांनी आपण झाकण उघडून बघणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्यासाठी प्लॅस्टिकचे कंटेनर वापरू शकता. आरामशीर 2 पोते गहू त्याच्यात बसतात. बहुगुणी कडुलिंबाचा पाला आपण कडधान्य टिकवण्यासाठी किंवा धान्य टिकवण्यासाठी वापरू शकतो. कडधान्य व मस्त त्याच्यामध्ये केमिकल न टाकता आपण पाल्याचा उपयोग घरगुती करू शकतो. लसूणाची एखादी गड्डी आपल्या धान्याच्या कोठीत किंवा आपल्या धान्याच्या साठवणाऱ्या कंटेनरमध्ये आपण ठेवली तर धान्य किडत नाही. लाल मिरच्याच्या प्रादुर्भावाने आपल्या धान्याला अळी लागत नाही किंवा म्हणजे किडत पण नाही. आपण 2-4 लाल मिरच्या ज्या डब्यात आपण आपल्या डाळी साचवतो त्याच्यात ठेवणं गरजेचं आहे. धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपण हवाबंद डब्याचा उपयोग करणे खूप गरजेचे आहे. म्हणजे जास्त डबा आपण तो हाताळला नाही पाहिजे. त्यामुळे धान्य जास्त दिवस टिकतं किंवा कडधान्य पण जास्त दिवस टिकतं. तांदूळ उन्हात न वाळवता सावलीत वाळवल्यास तांदूळ जास्त दिवस राहते आणि तांदळाचा चुरा पण होत नाही. कोणतेही धान्य किंवा कडधान्य आपण चांगले वाळून ठेवले तर त्याला किडा लागत नाही किंवा खराब ते होत नाही, वास येत नाही, उबट होत नाही. त्यामुळे कडधान्य अगदी चांगलं राहतं. त्यामुळे आपण कोणतंही कडधान्य भरून ठेवताना, स्टोरेज करताना मस्त त्याला वाळून ठेवणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.